Hello everyone, myself सागर ढोणे. I am from उत्कर्ष अकॅडमी गौरक्षण रोड अकोला. मित्रांनो, आज तुम्हाला सांगायला थोडी खुशी होत आहे की आमचा जो क्लास आहे हा गेल्या 22 वर्षापासून अकोल्यामध्ये 9th आणि 10th साठी 8, 9, 10th साठी कंटिन्युअसली टीचिंग करत आहे. पण आता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म चालू करायचा आहे ऑनलाइन टीचिंगच्या माध्यमातून, आणि तो आम्ही आता सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये आज मी तुमचं पहिलं एक लेक्चर घेणार आहोत. त्याच्या आधी मी सांगितलं की माझं जे नाव आहे ते सागर ढोणे आहे आणि मी तुम्हाला सायन्स हा सब्जेक्ट शिकवणार आहोत. सायन्स असो किंवा मॅथ्स असो, तुम्हाला युनिट वाईज लेक्चर वाईज सर्व टॉपिक शिकवले जाणार आणि ते पण तुमचे क्लिअर होईपर्यंत. आपल्या महाराष्ट्रामधल्या कान्याकोपऱ्यामधल्या प्रत्येक मुलाला याचा फायदा व्हायला पाहिजे आणि तो आमच्यासोबत कनेक्ट व्हायला पाहिजे आणि त्यांचं जे एज्युकेशन आहे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येण्यासाठी आम्ही हा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज त्यानंतर लेक्चर वाईज तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओ ऑनलाईन मिळून जातील. त्याच्यामध्ये आज पहिला युनिट आपण स्टार्ट करत आहोत. पहा, 10th स्टेट बोर्डचा सायन्स 2 मधला पहिला युनिट आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हा जो युनिट आहे हा युनिट 2 पार्टमध्ये डिवायडेड करून दिलेला आहे. तुम्हाला त्याच्या नावामध्येच क्लिअर होणार की हेरिडिटी अँड इव्होल्यूशन म्हणजे युनिटमध्ये 2 पार्ट आहेत. त्यामधला पहिला पार्ट जो आहे तो आहे हेरिडिटी. हा हेरिडिटी नावाचा पार्ट आज आपल्याला स्टार्ट करायचा आहे आणि तुम्हाला चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हा सेकंड नंबरचा एक क्वेश्चन आहे आणि सेकंड नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो पहा. प्रत्येक गोष्ट आपण शिकता वेळेस आपण फक्त त्या गोष्टीकडे एक नाव म्हणून पाहत असतो की बस हेरिडिटी. ॲक्च्युअल त्याचं मिनिंग काय आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपल्याला चॅप्टरचे नाव माहीत असतात पण ॲक्च्युअल त्याचं मिनिंग काय आहे, त्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, त्या चॅप्टरवर आतापर्यंत स्टेट बोर्डमध्ये कसे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, किती मार्क्ससाठी विचारले गेलेले आहेत, तुम्हाला याचं पूर्ण गायडन्स आम्ही इथं करणार आहोत. आणि सायन्समध्ये आपला जो क्लासचा रिझल्ट आहे तुम्ही पाहू शकता. दरवेळेस कितीतरी मुलं आपले 100 आउट ऑफ 100 राहतात सायन्समध्ये, मॅथ्समध्ये, इंग्लिशमध्ये, SST मध्ये, इवन पूर्णच्या पूर्ण पर्सेंटेज पण 100 आउट ऑफ 100 राहते. आपण संपूर्ण महाराष्ट्राचा टॉपर हा आपल्या क्लासचा आलेला आहे. आपण पूर्ण महाराष्ट्राला फर्स्ट टॉपर आणि सेकंड टॉपर हा आपण आपल्या उत्कर्ष अकॅडमी या क्लासमधून दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या क्लासवर पूर्ण कोर्स व्यवस्थित क्लिअर करू शकता, तो पण यूट्यूबमध्ये. ओके, तर चला आपण आपला टॉपिक स्टार्ट करणार. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला पाहायचा आहे हेरिडिटी. पहा, सर्वात इम्पॉर्टंट मी ज्या नोट्स काढलेल्या आहेत, मी जे पॉईंट घेतलेले आहेत ते तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमधून घेतलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार त्यावेळेस तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम जाणार नाही की सर हा टॉपिक कशामधून घेतलेला आहे, तो टॉपिक कशामधून घेतलेला आहे. ओके, तर त्यामध्ये पहा पहिला पॉईंट आपल्याला पाहायचा आहे कॅन यू रिकॉल मधला. आणि कॅन यू रिकॉल मधला डायरेक्टली मी सेकंड क्वेश्चनवर येतो, सेकंड नंबरच्या, जेणेकरून आपल्याला जे आपलं हेरिडिटीचं मिनिंग आहे ते मिनिंग चांगल्या टाईपने क्लिअर होईल. चला मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. एक आपण आपलंच एक्झाम्पल घेऊ. आपले आई वडील आहेत, आपले आई बाबा आहेत आणि त्यांच्यामधले कॅरेक्टर. आता जसं आपल्याला कोणी म्हणते आपण आईसारखं दिसत असतो किंवा आपल्या वडिलांसारखं दिसत असतो किंवा आपल्याला कोणी म्हणत असते हे कॅरेक्टर तुझ्या आईमधले आलेले आहेत, हे कॅरेक्टर तुझ्या वडिलांमधले आलेले आहेत. म्हणजे काय झालं तर त्यांच्यामधले कॅरेक्टर हे आपल्यामध्ये ट्रान्सफर झाले. बरोबर आहे. ओके, तर आता पहा इथं सेकंड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. व्हॉट डू यू कॉल, तुम्ही काय म्हणणार, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर. फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू प्रोजिनी. पॅरेंट म्हणजे आपले आई वडील, प्रोजिनी म्हणजे आपण. बरोबर आहे. या पॅरेंट टू प्रोजिनीच्या ठिकाणी तुम्ही दुसरा वर्ड यूज करू शकता, वन जनरेशन टू द अनादर जनरेशन. वन जनरेशन म्हणजे पहिली जनरेशन आपल्या आई वडिलांची आणि अनादर जनरेशन म्हणजे आपण. बरोबर आहे. आपण काय म्हणणार त्या प्रोसेसला, ज्या प्रोसेस थ्रू फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. आपण काय म्हणणार त्या प्रोसेसला, ज्या प्रोसेस थ्रू फिजिकल आणि मेंटल. आता फिजिकल आणि मेंटलसाठी मी दुसरा एक शब्द वापरू शकतो, तो आहे बायोलॉजिकल कॅरेक्टर. कोणते कॅरेक्टर, बायोलॉजिकल. म्हणजे आपले केस कसे आहेत, बरोबर आहेत, त्यांचा कलर कसा आहे, आपला स्किन कलर कसा आहे, आपली हाईट काय आहे, हे या टाईपचे सर्व कॅरेक्टर म्हणजे कोणते कॅरेक्टर येणार, बायोलॉजिकल कॅरेक्टर येणार. आणि ते कॅरेक्टर ज्या वेळेस वन जनरेशन टू द अनादर जनरेशन ट्रान्सफर होतात
त्याला आपण काय म्हणणार, हेरिडिटी म्हणणार. काय म्हणणार, हेरिडिटी. म्हणजे सर्वात आधी आपल्याला आपल्या युनिटचं, आपल्या चॅप्टरचं नाव माहीत असायला पाहिजे. नाव माहीत असून चालणार नाही, तर ॲक्च्युअल त्याचं मिनिंग माहीत असायला पाहिजे की द ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू प्रोजिनी. पॅरेंट टू प्रोजिनीच्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकणार वन जनरेशन टू द अनदर जनरेशन, आणि फिजिकल आणि मेंटलच्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकणार बायोलॉजिकल कॅरेक्टर. म्हणजे ज्या वेळेस, आणि हे आपल्यालाच नाही, हे ह्युमनमध्येच नाही, जे पण ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, आपल्याला आहे समोर सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्या रिप्रोडक्शनमध्ये मेल गमीट आणि फिमेल गमीट हे दोघं पण इन्व्हॉल्व होतात आणि त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम बनतो. आता मला सांगा, मेल पण इन्व्हॉल्व झालेला आहे आणि फिमेल पण इन्व्हॉल्व झालेली आहे, म्हणजे 100% या दोघांमधले कॅरेक्टर हा जो नवीन ऑर्गॅनिझम बनत आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर होणार म्हणजे होणार. जसं मी सांगितलं की आपल्या आई आणि वडिलांचे कॅरेक्टर आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर झाले, बरोबर आहे ना. तर इथं लक्षात ठेवा, द ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर, द ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर, बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग कॉल्ड ॲज हेरिडिटी. कॉल्ड ॲज हेरिडिटी. मग त्याच्यामध्ये सर्वच टाईपचे कॅरेक्टर येणार. आपला स्किन कलर, जसं मी सांगितलं, आपल्या डोळ्यांचा कलर, ह्या सर्व गोष्टी, आपल्या इयर लोब, पहा हे कानाचे जे हा पार्ट असतो, हा काही जणांचा अटॅच असतो आपल्या फेसला आणि काही जणांचा डिटॅच म्हणजे सेपरेट असतो. तर तुम्ही पण हा पॉईंट तुमच्या पॅरेंटसोबत कम्पेअर करू शकता की तुमच्या आईचा पण असा इयर लोब हा जो आहे हा अटॅच आहे की डिटॅच आहे, आणि वडिलांचा पण पाहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमच्यामध्ये काही कॅरेक्टर आईचे आलेले आहेत आणि काही वडिलांचे आलेले आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, तर माझ्या विचाराने सेकंड पॉइंट हा तुमचा क्लिअर झाला असेल. ओके, आता आपण फर्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीड द हेरिडिटरी कॅरेक्टर. आता असा कोणता पॉइंट आहे की असा कोणता फॅक्टर आहे की जो फॅक्टर हे कॅरेक्टर घेऊन येतो, कशामधून, पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. पॅरेंट टू ऑफस्प्रिंग म्हणजे कशा थ्रू हे कॅरेक्टर आई वडिलांमधून मुलामध्ये येतात किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये येतात. म्हणून त्यांनी पहा क्वेश्चन कशापासून चालू झालेला आहे, विच पासून. विच कंपोनंट, असा कोणता कंपोनंट आहे की जो कंपोनंट हे कॅरेक्टर घेऊन येतो, कशामधून घेऊन येतो, पॅरेंट पासून कुठपर्यंत, ऑफस्प्रिंग पर्यंत. आणि विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस. सेल्युलर न्यूक्लियस म्हणजे आपला सेल असतो, त्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये, सेल्युलर न्यूक्लियस म्हणजे सेलमध्ये असणाऱ्या न्यूक्लियसचा असा कोणता कंपोनंट आहे तो की जो कंपोनंट लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हेरिडिटरी कॅरेक्टर काय करतो, कॅरी करतो. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. पहा, आपल्या बॉडीमध्ये सेल असतो, प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असणार. कोण असणार, न्यूक्लियस. थोडं तुम्हाला ज्या टाईपचं, ज्या लेवलचं दिलेलं आहे त्या टाईपचं क्लिअर करून सांगतो. सेंटरला काय असणार, समजा सेंटरला नाही, सॉरी, कोण असणार, सेल. सेलमध्ये कोण असणार, न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसमध्ये असतात असे थ्रेड लाईक क्रोमोझोम. कोण असणार, क्रोमोझोम. आणि हे क्रोमोझोम बनलेले असणार कशानी, DNA. आता तुम्हाला माहित असेल DNAचा फुल फॉर्म तुम्हाला चांगल्या टाईपनी माहित असेल, तरी मी पुन्हा एकदा सांगून देतो. डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. काय फुल फॉर्म आहे DNAचं, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. पहा, आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे असा कोणता कंपोनंट आहे की जो हेरिडिटी कॅरेक्टर कॅरी करण्यासाठी हेल्प करतो, आणि तो कंपोनंट कोणाचा पाहिजे, सेल्युलर न्यूक्लियसचा. म्हणजे सेलमध्ये असणाऱ्या न्यूक्लियसमध्ये असा कोणता कंपोनंट आहे, तर तो कंपोनंट आहे क्रोमोझोम. कोणता आहे, क्रोमोझोम. आता याचे आन्सर कुठं तुम्हाला क्रोमोझोम दिसणार, कुठं DNA दिसणार, तर तो एक कन्फ्युजन, ते जे कन्फ्युजन आहे ते मी दूर करून देतो तुम्हाला. पहा, आपल्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असतात आणि क्रोमोझोममध्ये कोण असतो, DNA. त्यामुळे तुम्ही क्रोमोझोम आन्सर सांगितलं तरी चालेल, DNA सांगितलं तरी चालेल, बरोबर आहे. म्हणजे हेच कॅरेक्टर काय करतात, ट्रान्सफर. म्हणजे आपले जे ॲक्च्युअल कॅरेक्टर असतात हे कॅरेक्टर कशामध्ये असतात, DNA मध्ये. आणि ज्या वेळेस कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, म्हणजे कोण ट्रान्सफर होणार, DNA. कोण ट्रान्सफर होणार, DNA. म्हणजेच कोण ट्रान्सफर होणार, क्रोमोझोम. कारण की क्रोमोझोममध्येच कोण आहे, DNA. ज्या वेळेस क्रोमोझोम वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफर होणार, म्हणजे कोण ट्रान्सफर होणार, DNA. आणि त्यांच्याच मध्ये कोण असतात, कॅरेक्टर्स. कोण असतात, कॅरेक्टर्स. आपण पाहतो बऱ्याच वेळा
यावेळेस मला थोडंसं सांगण्यासाठी म्हणजे थोडं दुःख होत आहे, पण यावेळेस तुम्ही पाहता एक प्लेन क्रॅश झालेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ज्या वेळेस त्या पॅसेंजरची डेथ झाली त्यांच्या बॉडी आयडेंटिफाईड केल्या गेल्या नाहीत, म्हणजे एवढे ते जडलेले होते की त्यांच्या बॉडी आयडेंटिफाईड केल्या गेल्या नाहीत. पण त्यावेळेस गव्हर्नमेंटनी काय केलं की DNA टेस्ट केले, त्यांचे काय टेस्ट केले, DNA. मग ते DNA त्यांनी ॲक्च्युअल ठीक आहे त्या बॉडीमधून त्यांचे DNA म्हणजे सेल घेतल्या गेले, त्यामधून DNA टेस्ट केल्या गेले आणि ते DNA ज्या फिंगरप्रिंट्स, त्याला DNA फिंगरप्रिंटिंग म्हणतो आपण, तर ते कोणासोबत मॅच केल्या गेले, त्यांच्या घरच्यांसोबत, बरोबर आहे. म्हणजे कशा थ्रू, कारण की जे कॅरेक्टर ट्रान्सफर होत असणार ते कशा थ्रू ट्रान्सफर होतात, क्रोमोझोम थ्रू, DNA थ्रू काय होणार, ट्रान्सफर. तर याचं आपल्याला काय मिळेल आन्सर, क्रोमोझोम आणि DNA. तर चला मित्रांनो, आपले 2 क्वेश्चन क्लिअर झालेले आहेत. 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, विच आर द कंपोनंट ऑफ DNA मॉलिक्यूल. म्हणजे आता मला सांगा, जो DNA मॉलिक्यूल आहे हा ॲक्च्युअल बनलेला कशापासून आहे, बरोबर आहे ना. जो कशाचा मॉलिक्यूल आहे, DNAचा मॉलिक्यूल आहे, तो DNAचा मॉलिक्यूल कशापासून बनलेला आहे. तर याच्यामध्ये पाहणार आपण, मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. DNA ॲक्च्युअल बनतो न्यूक्लिओटाइड पासून. थोडं एक्स्ट्रामध्ये सांगतो कशापासून बनतो, न्यूक्लिओटाइड समोर आहे तुम्हाला. पण DNAचे असे 2 स्टँड असणार, 2 काय असणार, स्टँड. आणि हा प्रत्येक स्टँड कसा बनतो, ज्या वेळेस थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड एकमेकांना अटॅच होणार. ज्या वेळेस पहा, मी हे जे थोडेसे सर्कल थोडे डार्क दाखवत आहो, याला मी म्हटलेलं आहे न्यूक्लिओटाइड. काय म्हटलेलं आहे, न्यूक्लिओटाइड. म्हणजे पहा, DNA हा डबल हेलिक्स आहे, समोर आहे तुम्हाला, मी सांगेल. बट इथं पॉईंट निघाला तर थोडा एक्स्ट्रामध्ये एक्सप्लेन करतो. DNA कसा आहे, डबल हेलिक्स आहे. डबल हेलिक्स आहे म्हणजे किती स्टँडनी बनलेला आहे, 2 स्टँडनी बनलेला आहे. आता आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, विच आर द कंपोनंट ऑफ DNA मॉलिक्यूल. म्हणजे ॲक्च्युअल DNA मॉलिक्यूलचे कंपोनंट काय आहेत, DNA मॉलिक्यूल बनलेला कशापासून आहे. तर पहा, DNA मॉलिक्यूल बनलेला आहे न्यूक्लिओटाइड पासून. ज्या वेळेस थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड एकमेकांना काय होणार, अटॅच, त्यावेळेस काय बनणार, DNAचं एक स्टँड. किती स्टँड बनणार, एक. आणि आता महत्त्वाची गोष्ट आहे की न्यूक्लिओटाइड कोणापासून बनलेला आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याला हे क्लिअर झालं की DNA बनलेला आहे न्यूक्लिओटाइड पासून. बट आता न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेला आहे, तर न्यूक्लिओटाइड बनलेला आहे पहा, डिऑक्सी रायबोज शुगर. डिऑक्सी रायबोज शुगर, थोडं इथं लिहितो मी, डिऑक्सी रायबोज शुगर. त्यानंतर नायट्रोजिनस बेसेस आणि फॉस्फोरिक ॲसिड. एकतर ॲसिड म्हणायचं किंवा ग्रुप म्हणायचं, फॉस्फेट ग्रुप पण म्हणू शकतो. पहा, प्रत्येक DNAचं स्टँड बनलेला आहे थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड. सोपी शब्दात, एक न्यूक्लिओटाइड, दुसरा न्यूक्लिओटाइड, तिसरा न्यूक्लिओटाइड, चौथा न्यूक्लिओटाइड. ज्या वेळेस असे नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड एकमेकांना अटॅच होतील त्यावेळेस बनणार DNAचं स्टँड, बरोबर आहे. मग ॲक्च्युअल DNA बनलेला आहे न्यूक्लिओटाइड पासून. बट न्यूक्लिओटाइड कशापासून बनलेला आहे, तर एक न्यूक्लिओटाइड बनतो 3 कंपोनंट पासून. आणि ते 3 कंपोनंट आहेत, पहिला आहे डिऑक्सी रायबोज शुगर, सेकंड आहे नायट्रोजिनस बेसेस आणि थर्ड आहे फॉस्फोरिक ॲसिड, बरोबर आहे. एक न्यूक्लिओटाइड किती कंपोनंट पासून बनलेला आहे, 3. त्यामधला पहिला कोणता आहे, डिऑक्सी रायबोज शुगर, नायट्रोजन बेसेस अँड फॉस्फोरिक ॲसिड. म्हणजे फायनल आन्सर जर का तुम्हाला लिहायचं झालं की ॲक्च्युअल बेसिक DNA म्हणजे बेसिक असे कोणते कंपोनंट आहेत की ज्याच्यापासून DNA बनलेला आहे, तर ते आहेत 3 कंपोनंट. त्यामुळे तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे डिऑक्सी रायबोज शुगर, नायट्रोजनस बेसेस आणि फॉस्फोरिक ॲसिड. पहा, मी इथं एवढा क्वेश्चन क्लिअर करत आहोत जो 1 मार्कसाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. पण मी समोर सर्व क्लिअर करेल, नायट्रोजनस बेसेस किती टाईपचे आहेत, काय आहेत, सर्व, बरोबर आहे. ओके, माझ्या विचारांनी 3 क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाले असणार. आता समोरचा टॉपिक आपण पाहणार आहोत. ओके, या समोरच्या टॉपिकमध्ये क्लिअर होणार. आता तुम्हाला पहा, एक पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, कॅन यू रिकॉलचे 3 क्वेश्चन झाल्यानंतर, तो आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. आतापर्यंत कोणकोणते सायंटिस्ट आलेले आहेत, त्यांनी हेरिडिटीवर कशा टाईपनी वर्क केलेलं आहे आणि आपल्याला कोणकोणत्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, बरोबर आहे. मी इथं मस्तपैकी शॉर्ट नोट्स व्यवस्थित क्लिअर केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि नंतर तुम्ही ज्यावेळेस स्वतः शॉर्ट नोट्स काढसाल त्यावेळेस तुम्हाला यामध्ये हेल्प होणार. ओके,
त्यामध्ये 5 सायंटिस्टबद्दल दिलेलं आहे. सर्वात आधी दिलेलं आहे इन 1886. बरोबर आहे, बरोबर तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे, मी इथं लिहून पण घेतलेलं आहे. इन 1886 जॉन ग्रेगर मेंडेल, याला काय म्हटलेलं आहे आपण, पिओनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. हे सायंटिस्टचं नाव आहे, तुम्हाला चांगल्या टाईपनी माहिती आहे. 9th मध्ये तुम्हाला मेंडल्स एक्सपेरिमेंट पण होता. बरोबर आहे, त्यांनी पी प्लांटवर केलेला होता, आठवत असेल कदाचित तुम्हाला तर बरोबर आहे. याला काय म्हटलेलं आहे, पिओनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आता पिओनियर म्हणजे काय, एखादी नवीन फील्ड त्यांनी इंट्रोड्यूस केली, म्हणजे सर्वात आधी त्यांनी मॉडर्न जेनेटिक्सबद्दल सांगितलं. बरोबर आहे, तर त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे पिओनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आता त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला चांगल्या टाईपनी माहिती आहे. 9th मध्ये त्यांनी पी प्लांट घेतलेले होते, त्यांचे कॅरेक्टर बरोबर आहे क्रॉसिंग केलं, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, म्हणजे त्यांनी जेनेटिक कॅरेक्टर कसे ट्रान्सफर होतात हे सर्व समजून घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी लागणारे बरेचसे एक्सपेरिमेंट त्यांनी कॅरीड आउट केलेले आहेत. कॅरीड आउट केले म्हणजे स्वतः एक्सपेरिमेंट केले. पहा, सायन्स काय म्हणतो की सायन्स एव्हिडन्स मागतो प्रत्येक गोष्टीचा, की तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही एक्सप्लेन करत आहात, सांगत आहात, तर त्याचे एक्सपेरिमेंट दाखवा, त्याचे एव्हिडन्सेस दाखवा. तर सर्वात आधी मेंडल्सनी तेच केलेलं आहे की भरपूर सारे एक्सपेरिमेंट केले आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की ओके, त्यांनी सांगितलेलं आहे चांगल्या टाईपने हेरिडिटीचा कन्क्लुजनवर तो आलेला आहे. इट टूक अ लॉंग टाईम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट द हेरिडिटी. त्यांनी ज्या वेळेस पी प्लांटचे एक्सपेरिमेंट केलेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आणि त्यांनी आपल्याला कशाबद्दल सांगितलेलं आहे, हेरिडिटीबद्दल, की कोणत्या टाईपनी कॅरेक्टर ट्रान्सफर होतात पॅरेंट टू प्रोजिनी, वन जनरेशन टू द अनादर जनरेशन. सर्वात आधी सांगणारा सायंटिस्ट हा आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, पिओनियर, म्हणजे एखादी नवीन फील्ड त्यांनी इंट्रोड्यूस केली फर्स्ट टाईम. बरोबर आहे, ओके. त्यामुळे आता सेकंड पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये त्यानंतर 1901 मध्ये ह्युगो डी व्रीज आलेला आहे. हा जो सायंटिस्ट आहे यांनी काय सांगितलेलं आहे पहा, कधी कधी काय होते, केव्हा केव्हा काय होते, तर पाहून घ्या. हे पॅरेंट आहेत समजा, हा एक मेल पॅरेंट आणि हा एक फिमेल पॅरेंट, यांच्यामधून जेनेटिक मटेरियल ऑफस्प्रिंगमध्ये जातो, म्हणजे वन जनरेशन टू द अनादर जनरेशन जातो. आणि ते कशाच्या थ्रू जातो आपण पाहिलं, क्रोमोझोम, आणि क्रोमोझोमच्या आत कोण असतो, DNA. पण ज्या वेळेस हे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, ज्या वेळेस कॅरेक्टर काय होणार, ट्रान्सफर होणार. बरोबर आहे, त्यावेळेस जो आपला क्रोमोझोम असतो, जो आपला DNA असतो, ज्याला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, जेनेटिक मटेरियल. ओके, त्या जेनेटिक मटेरियलमध्ये काही काही कसे चेंजेस येतात, सडन चेंजेस येतात, एकदम चेंजेस येतात. बरोबर आहे, ज्या वेळेस पॅरेंटमधून जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होणार कशामध्ये, ऑफस्प्रिंगमध्ये, त्यावेळेस त्याच्यामध्ये कसे चेंजेस येणार, सडन चेंजेस. कोणते चेंजेस येणार, सडन चेंजेस. आणि ते जे जेनेटिक मटेरियलमध्ये सडन चेंजेस येतात त्या सडन चेंजेसलाच काय म्हणतात, म्युटेशन. काय नाव दिलेलं आहे, म्युटेशन. मी डिफाईन थोडी सांगून देतो तुम्हाला. द सडन चेंजेस ऑकरिंग इन द जेनेटिक मटेरियल, द सडन चेंजेस ऑकरिंग इन द जेनेटिक मटेरियल कॉल्ड ॲज द म्युटेशन. आता म्युटेशन म्हणजे काय, ज्या वेळेस पॅरेंटमधले जेनेटिक मटेरियल ऑफस्प्रिंगमध्ये, म्हणजे आई वडिलांमधले कॅरेक्टर ज्या वेळेस आपल्यामध्ये ट्रान्सफर होत होते त्यावेळेस त्या जेनेटिक मटेरियलमध्ये काहीतरी एकदम अचानक चेंजेस आले, आणि त्या चेंजेसला काय म्हटलेलं आहे, म्युटेशन. आणि त्या म्युटेशनचा स्टडी आणि म्युटेशन का होते त्याच्यासाठी लागणारे रिझन हे कोणी सांगितलेले आहेत, ह्युगो डी व्रीज यांनी. केव्हा सांगितलेले आहेत, 1901 मध्ये. पहा, मी पॉईंट लिहिलेला आहे, रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशन. ओके, कोणामुळे लक्षात आले, ते म्युटेशनमुळे आले. बरोबर आहे, आणि त्याच टॉपिकला काय म्हटलं गेलेलं आहे, म्युटेशन. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला इथं क्लिअर होणार की कोणत्या सायंटिस्टनी कोणत्या पॉईंटवर वर्क केलेलं आहे, कोणत्या कन्सेप्टवर वर्क केलेलं आहे. ओके, आणि कोणत्या इयरला केलेलं आहे, कोणत्या वर्षी केलेलं आहे. ओके, नेक्स्ट 1902 आणखीन 2 सायंटिस्ट आलेले आहेत. एक आहे वॉल्टर अँड सुटॉन. आता यांनी काय केलं की मी सांगितलं तुम्हाला की फर्स्ट टाइम यांनी काय केलं, फर्स्ट टाइम ऑब्झर्व द पेअर्ड ऑफ क्रोमोझोम इन द सेल ऑफ ग्रासहॉपर अंटिल देन इट वॉज नॉट नोन एनीवन. ज्या वेळेस क्रोमोझोम बद्दल कोणालाच माहीत नव्हतं त्यावेळेस फर्स्ट टाइम यांनी ग्रासहॉपर, माहिती आहे ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडा, याचा सेलचा स्टडी केला. बरोबर आहे, ग्रासहॉपरच्या सेलचा स्टडी केला आणि त्या सेलमध्ये त्यांना फर्स्ट टाइम
काय ऑब्झर्व झाली? पेअर ऑफ क्रोमोझोम. काय ऑब्झर्व झाली? पेअर ऑफ क्रोमोझोम. नक्की क्लिअर? वॉल्टर आणि सुटॉन, मी सांगितलं प्रत्येक सायंटिस्ट करत आहे, वर्क करत आहे, बट वर्क केव्हा होणार? ज्या वेळेस काय होणार? एक्सपेरिमेंट. काय होणार? एक्सपेरिमेंट. म्हणजे त्यांना ग्रासहॉपर घ्यायचं काम पडलं असेल, त्यांना त्यामधला सेल आयसोलेट करायचं काम पडलं असेल, अंडर द मायक्रोस्कोप ऑब्झर्व करावं लागलं असेल, त्यावेळेस कुठंतरी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना फर्स्ट टाइम ऑब्झर्व झाली. काय ऑब्झर्व झाली? पेअर्ड ऑफ क्रोमोझोम. पेअर्ड ऑफ क्रोमोझोम इन द सेल ऑफ ग्रासहॉपर. ग्रासहॉपरच्या सेलमध्ये काय माहीत झाली त्यांना? काय सापडली त्यांना? पेअर दिसली. कशाची? क्रोमोझोमची. आणि मी तुम्हाला सांगितलं की क्रोमोझोममध्ये कोण असतो? DNA, म्हणजे जेनेटिक मटेरियल, ज्याच्या थ्रू कॅरेक्टर ट्रान्सफर होतात वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. अंटिल देन इट वॉज नॉट नोन एनीवन. आतापर्यंत ते कोणालाच माहीत नव्हतं, म्हणजे एक नवीन इन्व्हेन्शन यांनी केलं. बरोबर आहे? ओके. रिसर्च स्टार्टेड इन दॅट डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल when it was proved that genes are carried via chromosome. मी सांगितलं तुम्हाला जीन आर कॅरीड वाया क्रोमोझोम. म्हणजे पहा, क्रोमोझोम आहे. कोण आहे? क्रोमोझोम. आणि क्रोमोझोमच्या आत कोण आहे? DNA आहे. बरोबर आहे? म्हणजे या DNA ला कॅरी करण्याचं काम कोणाचं आहे? क्रोमोझोमचं. क्रोमोझोम जाणार म्हणजे DNA जाणार. वन जनरेशनमधून अनदर जनरेशनमध्ये कोण जाणार? क्रोमोझोम जाणार. म्हणजे कोण जाणार? DNA. म्हणून यांनी इथं क्लिअर केलेलं आहे की जीन आर कॅरीड वाया क्रोमोझोम. म्हणजे कशाच्या थ्रू? कशाच्या थ्रू जीन कॅरी होतात? क्रोमोझोमच्या थ्रू काय कॅरी होणार? जीन कॅरी होणार वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. क्लिअर झालं तुम्हाला? ओके. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत. आता पहा, एक 1944 मध्ये 3 सायंटिस्ट आलेले आहेत, त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे ट्रायो. काय म्हटलेलं आहे? ट्रायो. त्याच्यामध्ये पहा, सायंटिस्टचे नाव मी लिहून दिलेले आहेत तुम्हाला. ओस्वाल्ड अवेरी, मॅकलिन मॅककार्थी अँड कॉलिन मॅकलिऑड असे हे 3 सायंटिस्टचे नाव आहेत. याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे तर यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. बरोबर आहे? प्रूव्ह दॅट. आता प्रूव्ह दॅट म्हणजे एवढं सोपी नाही आहे प्रूव्ह करणं. भरपूर सारे एक्सपेरिमेंट करावे लागतात आणि फायनल कन्क्ल्युजन काढावं लागते. मग त्यांनी प्रूव्ह दॅट एक्सेप्ट व्हायरसेस, व्हायरसेसला सोडून, तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरिया राहतात, व्हायरसेस राहतात, व्हायरसेसला सोडून ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव द DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. म्हणजे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNA हे कोणतं मटेरियल म्हणून आहे? जेनेटिक मटेरियल म्हणून आहे. फक्त कोणामध्ये DNA नाही? म्हणजे सोपी शब्दामध्ये आपल्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर फक्त व्हायरसेसमध्ये DNA नाही, बाकी सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोण प्रेझेंट आहे? DNA प्रेझेंट आहे, असं या सायंटिस्टनी सांगितलं. बरोबर आहे तुम्हाला? ओके. त्यामुळे पहा, मी इथं शॉर्ट नोट्समध्ये व्यवस्थित लिहून दिलेलं आहे की या 3 सायंटिस्टनी मिळून काम केलेलं आहे, एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि फायनली सांगितलेलं आहे प्रूव्ह दॅट एक्सेप्ट व्हायरसेस, म्हणजे फक्त व्हायरसेसला सोडून ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव द DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. म्हणजे त्यांच्यामध्ये DNA हा कोणता मटेरियल आहे? जेनेटिक मटेरियल आहे. बरोबर आहे? व्हायरसेसमध्ये RNA असतो, ते समोर आपण पाहणारच. जसा DNAचा फुल फॉर्म डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड आहे, तसा RNAचा रायबोज न्यूक्लिक ॲसिड आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला 1961 मध्ये. ओके. नेक्स्ट सायंटिस्ट आलेला आहे द फ्रेंच जेनेटिक्स, म्हणजे जीनचा पर्टिक्युलर स्टडी करणारे. बरोबर आहे? समजा केमिस्ट म्हणजे केमिस्ट्रीचा स्टडी करणारे. बरोबर आहे? तर त्या टाईपनी जीनचा स्टडी करणारे सायंटिस्ट होते आणि हे पण 2 सायंटिस्ट दिलेले आहेत, फ्रँकॉस जॅकॉब अँड जॅक मोनॅड. असे किती सायंटिस्ट आहेत? 2. आता यांनी काय सांगितलं तर यांनी एक मॉडेल बनवलं, एक मॉडेल प्रपोज केलं. पहा, आता मी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहो. जो समोरचा टॉपिक आहे तो टॉपिक आपण याच्यात थोडासा क्लिअर करणार. पहा, यांनी काय सांगितलं? प्रपोज अ मॉडेल ऑफ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेल. यांनी एक मॉडेल बनवलं. यांनी एक काय बनवलं? मॉडेल. त्या मॉडेलमध्ये समजा DNA आहे. कोण आहे? DNA. आणि हा DNAच्या हेल्पनी प्रोटीन कोणत्या टाईपनी बनेल, म्हणजे कशा टाईपनी प्रोटीन बनेल. पहा, प्रपोज अ मॉडेल फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस करणारं मॉडेल बनवलं. बरोबर आहे? विथ द हेल्प ऑफ DNA. म्हणजे प्रोटीन बनेल. प्रोटीन बनण्यासाठी हेल्प कोण करत असतो? DNA. कारण की कोणत्या टाईपचं प्रोटीन बनवायचं, ते प्रोटीन बनवण्याची सर्व इन्फॉर्मेशन ही DNA मध्ये स्टोअर असते. लक्षात ठेवा.
प्रोटीन कोणतं बनवायचं आहे, कोणत्या सेलमध्ये, समजा हेअर केसांचे सेल आहेत त्याच्यात कोणतं प्रोटीन बनवायचं, स्किनचे सेल आहेत त्याच्यामध्ये कोणतं प्रोटीन बनवायचं, ब्लडचे सेल आहेत त्यांच्यामध्ये कोणतं प्रोटीन बनवायचं, आपल्या मसल्स आहेत ज्याच्यामुळे आपण मूवमेंट करू शकतो, आपले मसलचे सेल कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, त्याच्यामध्ये कोणता प्रोटीन बनवायचं. तर याची सर्व इन्फॉर्मेशन कोणामध्ये स्टोअर असते, DNA मध्ये. म्हणजे DNA हा मास्टर मॉलिक्यूल आहे, खूप महत्त्वाचा मॉलिक्यूल आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये. म्हणून या सायंटिस्टनी काय बनवलेलं आहे, एक मॉडेल बनवलेलं आहे. त्या मॉडेलमध्ये कोण सिंथेसाइज केलं जाणार, प्रोटीन. कशाच्या हेल्पनी, DNAच्या. आणि हे सर्व त्यांनी कोणाच्या सेलमध्ये घडून आणलेलं आहे, बॅक्टेरियाच्या सेलमध्ये DNAच्या हेल्पनी कशा टाईपनी प्रोटीन बनते हे सर्व या दोन सायंटिस्टनी क्लिअर केलेलं आहे. मी पुन्हा रिपीट करत आहो, बॅक्टेरियाच्या सेलमध्ये DNAच्या हेल्पनी, म्हणजे सोपी शब्दात DNA हा कशा टाईपनी प्रोटीन बनवून घेतो हे आपल्याला या दोन सायंटिस्टनी क्लिअर केलेलं आहे. बरोबर आहे, ओके. इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड हिडन इन द DNA. आता हा समोरचा टॉपिक आहे पण मी सांगतो, हा जो DNA असतो या DNA वर कोड असतात. काय असतात, कोड. मी आत्ताच सांगितलं की तो जो एक प्लेन क्रॅश झाला होता त्याच्यामध्ये पहा त्यांनी काय घेतलेले आहे, DNA सॅम्पल घेतले होते. कशाचे, तो जो तिथं डेड झालेली बॉडी आहे त्या डेड बॉडीचे प्लस त्यांच्या फॅमिलीचे. म्हणजे काय असतात, हे जे कोड असतात हे कोड प्रत्येकांचे वेगळे असतात. बरोबर आहे. तर पाहून घेऊ इथं, इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड हिडन इन द DNA. आता एक एक गोष्ट माहीत होत गेली. आतापर्यंत तर क्रोमोझोम असतो, क्रोमोझोम थ्रू DNA म्हणजे कॅरी होतो हे पण माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस एक एक गोष्ट माहीत होत गेली त्यावेळेस वेगवेगळे सायंटिस्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि त्यांनी त्यांच्या टाईपनी स्टडी चालू केला. मग यांनी आपल्याला प्रोटीन कसं बनते हे सांगितलं, यांनी आपल्याला सांगितलं की व्हायरसेसमध्ये DNA नाही पण बाकी सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNA आहे. बरोबर आहे ना. तर त्याचमुळे आता आपल्याला पाहायचं आहे, इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड. म्हणजे सोपी शब्दात मी सांगतो तुम्हाला की DNA असतो, या DNA मध्ये कोड असतात. काय असतात, कोड. हे कोड आपल्याला माहीत करण्याचं काम या दोन सायंटिस्टमुळे झालं. बरोबर आहे. समोर आहे तुम्हाला, उद्या परवाला आपण जे हे लेक्चर आपले येतील त्याच्यामध्ये ट्रिपलेट कोडॉन वगैरे त्याच्यामध्ये क्लिअर होईल. बरोबर आहे. हा फक्त पॉईंट एवढाच आहे इथं. क्लिअर. आता नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे. ओके, आता आपल्याला युजेस पाहायचे आहेत. जेनेटिक इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये पाहायचं आहे की जेनेटिक इंजिनिअरिंगचा किंवा जेनेटिक मटेरियलचा किंवा सायन्स ऑफ हेरिडिटीचा आपल्याला काय काय यूज झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी क्लिअर करणार, द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल. आता ह्या सर्व गोष्टी या सायंटिस्ट लोकांमुळे आपल्याला मिळाल्या, याचा फायदा आपल्याला काय होणार. तर पहा, द सायन्स ऑफ हेरिडिटी या पॉईंटमुळे, द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर द डायग्नोसिस. एखादा डिसीज आपल्याला झालं तर त्याचा डायग्नोसिस करणे, त्याचं निदान लावणे की ॲक्च्युअल कोणता डिसीज झालेला आहे, काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे झाला. तर हे कशामध्ये येणार, डायग्नोसिस. सेकंड, ठीक आहे एखादा डिसीज झाला माहीत पडलं कारण की त्याचं डायग्नोसिस झालं, त्याचं निदान झालं. आता आपल्याला त्यावर काय करायचे, ट्रीटमेंट. काय करायचे, ट्रीटमेंट. तर डायग्नोसिस करण्यासाठी पण कोणाचा युजफुल आहे, सायन्स ऑफ हेरिडिटीचा. ट्रीटमेंट करण्यासाठी पण सायन्स ऑफ हेरिडिटीचा. अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. असे डिसीज समोर झाले नाहीत पाहिजेत. बरोबर आहेत. त्याच्यासाठी पण कशाचा यूज आपल्याला झालेला आहे, सायन्स ऑफ हेरिडिटी. प्रिव्हेन्शन करणे म्हणजे हे डिसीज समोर व्हायला नाहीत पाहिजेत. बरोबर आहेत. याच्यासाठी पण आपल्याला कशाचा यूज झालेला आहे, सायन्स ऑफ हेरिडिटीचा. नेक्स्ट पॉईंट, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटी. हायब्रिड व्हेरायटी म्हणजे दोन वेगवेगळे प्लांट आहेत किंवा ॲनिमल आहेत तर त्यांचे जेनेटिक मटेरियल मिक्स करायचे. हा एक प्लांट आहे, त्याचा एक जेनेटिक मटेरियल, हा सेकंड प्लांट समजा फॉर एक्झाम्पल. ओके, त्यांची जेनेटिक मटेरियल मिक्स करायचे आणि नवीन व्हेरायटी बनवायची, त्याला आपण म्हणणार हायब्रिड व्हेरायटी. बरोबर आहे. ॲपल बोर ऐकलं का तुम्ही. ओके, ॲपल बोर चांगलं मोठं येते म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं गेलेलं आहे, ते नॅचरल आहे का, नाही. पण नॅचरल व्हेरायटी वेगळी आणि हायब्रिड व्हेरायटी म्हणजे काय की दोन वेगवेगळे प्लांट घ्यायचे, हा एक प्लांट हा दुसरा प्लांट. ओके, याचं जेनेटिक मटेरियल आणि याचं जेनेटिक मटेरियल दोघांना लॅबमध्ये ॲटोमॅटिक होणार का, नाही. लॅबमध्ये काय करायचं, आपल्याला त्यांना मिक्स करायचं आणि त्याच्यापासून हायब्रिड व्हेरायटी बनवायची.
प्लांट्स अँड ॲनिमल आणि इवन आजकाल तर आपण एवढं हे झालेलं आहो की त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत पडेल की आपले फूड प्रोडक्ट बनवण्यासाठी आपण बिचारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आपले, ज्यांना बोलता येत नाही, काही करता येत नाही, त्यांचा आपण हेल्प घेतो आणि त्यांच्यापासून नवीन नवीन प्रोडक्ट बनवून घेतो. फॉर एक्झाम्पल फर्मेंटेशन प्रोसेस, बऱ्याचशा फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम यूज होतात, बरोबर आहेत. मग मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये पण आपण काय करत आहोत, जेनेटिक व्हेरिएशन आणत आहोत, त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल चेंजेस करत आहोत आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझमकडून आपण बऱ्याचशा गोष्टी इंडस्ट्रीमध्ये करून घेतो. फॉर एक्झाम्पल एखादी म्हणजे सोपी शब्दामध्ये कॉफी माहिती आहे तुम्हाला, कॉफी, तर कॉफीमध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो त्याला सेपरेशन करण्यासाठी, बरोबर आहे. अल्कोहोल इंडस्ट्रीमध्ये जे बियर आणि वाईन बनतात त्याच्यामध्ये पण फर्मेंटेशन करण्यासाठी कोण यूज होतो, मायक्रो ऑर्गॅनिझम यूज होतात. तर या सर्व गोष्टी माहीत पडल्यामुळे आपल्याला काय क्लिअर झालेलं आहे की जेनेटिक सायन्स ऑफ हेरिडिटी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग याचा यूज माहीत पडलेला आहे, बरोबर आहे. ओके, तर हे क्लिअर झालेलं असेल तुम्हाला. याबद्दल तुम्हाला सांगा मला की कसा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला वाटलेला आहे, कसा व्हिडिओ वाटलेला आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, हा आपला पहिला व्हिडिओ आहे फुल लेंथ, याच्या आधी आपण शॉर्ट रील्स वगैरे टाकलेले आहेत. प्लीज तुमच्या क्लासमधले तुमचे फ्रेंड यांना व्हिडिओ शेअर करा, बरोबर आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या टाईपनी आम्हाला सपोर्ट करा. आमचे असेच व्हिडिओ बरेचसे तुम्हाला कंटिन्यू पाहायला मिळणार. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला हे नेमकं सांगा. विशेष म्हणजे काही सजेशन असतील, काही चेंजेस करायचे असतील, थोडं फास्ट होत असेल, स्लो होत असेल, त्याबद्दल पण आम्हाला सजेशन करा. थँक्यू.